समीरा निधी 11 संघाचे टीम मॅनेजर संस्थापक अध्यक्ष हनुमान पाडा सतीजी पाटील यांना आपण या संघामध्ये खेळताना पाहू शकाल आणि त्यांना फाईट करतोय तो मात्र धाटकी पंढरी खालापूर। चला बोलूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात। दमदार खेळ पाहायला मिळेल। वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक घेऊन आलेत गोलंदाज बालाराम गायकवाड साहेब। रंगतदार सामना पाहायला मिळेल। संजय डांगर 50+ आणि राकेश मोकल संघाचे संघमालक उतरलेत मैदानाच्या मध्ये। पाहायला मिळेल किती धावांचा टार्गेट सेट करणार प्रथम फलंदाजी करत असताना समीरा निधी 11 बलवली पेन। दमदार सुरुवात अविस्मरणीय असा खेळ आणि अनुकूल अशी खेळपट्टी आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आदर्श स्पोर्ट्सचे दमदार खेळाडू आणि उत्कृष्ट असा आयोजक 70 स्पोर्ट्सचे मालक विशालजी जितेकर यांचं करूया सहर्ष स्वागत। पहिला चेंडू ऑप्शनला सोडून जाणारा चेंडू पंच प्रवीण सरांचा इशाराला स्वर मारा आणि अवंतच्या स्वरूपामध्ये धावफलकावर धावा लागतात त्या मात्र एक अवंतच्या स्वरूपामध्ये खातं खोललं जातोय। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू गेलाय मात्र दन 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 करत सीमारेषे बाहेर आला। हा षटकार संघाची धावसंख्या अवंतची 1 आणि हा षटकार टोटल 7 धावा धावफलकावर। 5 दिवसीय चालणारी स्पर्धा रायगड 40+ आयोजित खालापूर तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित ही 40+ ची प्रीमियर लीग दमदार आयोजन आहे। ट्रॉफीज आपण पाहता सुंदर असं ट्रॉफीज आहेत, सुंदर सामन्याचं कव्हरेज आणि मैदानासाठी विशेष सहकार्य संजयजी पाटील बॉस यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र गोलंदाजावर बालाराम गायकवाड यांच्यावर होतोय प्रतिहल्ला आला। हा बॅट टू बॅट दुसरा षटकार संघाची धावसंख्या 13 धावा। संजय डांगर जबरदस्त खेळाडू आणि इकडे मात्र साई संघाचे कर्णधार आपण पाहतोय राकेशजी मोकल यांना आपण पाहू शकाल। या संघामध्ये गजानन मोकल यांना सुद्धा पाहू शकाल। दमदार खेळ आहे। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुटा चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडूला उचललाय एकेतर आणि पाहता पाहता मिसअंडरस्टँडिंग झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि हा आलाय चौकार। संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली। स्कोर कार्डवर स्कोर झालाय तो मात्र संजय डांगरच्या बॅटमधून झालाय। टोटल धावा 17 धावा। धन्यवाद विशालजी जितेकर आणि नानाजी दिवेकर। पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल। षटकातील पुढचा चेंडू काल मात्र दुसऱ्या दिवसामध्ये आरसी बॉयज अलिबाग आणि पॉइंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिलाय। दमदार कामगिरी पाहायला मिळतोय। इथे मात्र एकेतर बंद दुहेरीमध्ये 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात। तुषार सरांचा सुद्धा विशेष कौतुक आणि मानस आपलं सुद्धा विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून। 19 धावा धावफलकावर लागल्यात। राकेश मोकल आणि संजय डांगर असे 2 फलंदाज खेळतात। 4 मध्ये 18 धावसंख्येवर खेळतात संजय डांगर सर। षटकातील पुढचा चेंडू बालाराम गायकवाड यांचा। सन्मान दिल्या चेंडूला। क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर, चेंडू उचलण्यासाठी फेकणार तोपर्यंत फक्त सिंगलला कन्वर्ट केलं आणि या सिंगलने एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली। स्कोर कार्डवर स्कोर जाऊन पोहोचलाय बिनबाद 20। पहिल्या षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी असेल, धावसंख्या धपकायला लागली ती मात्र 20। सुंदर अशी सुरुवात, सुंदर शांत संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धेच्या माध्यमातून। पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना।
आणि आत्ताचा चेंडू पंचांचा नोबाचा इशारा, परंतु पुढे चेंडू मात्र असेल फ्री हिट. बालाराम गायकवाड सरांचा चेंडू हातात निसटतोय आणि इथे मात्र नो चेंडू मिळतोय आणि संघाची धावसंख्या 22 धावा धाबलकावर. षटकातील पुढचा चेंडू असेल फ्री हिट, फलंदाजाला सुवर्ण संधी. आणि हा चेंडू संजय डांगर सरांनी खेळून काढलाय. एक धाव पण पूर्ण केली, दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धक्का लागतोय. बिनबाद 24 धावा. 24 धावा धापलकावर लागल्यात. टार्गेट किती होणार या 6 षटकामध्ये पाहायला मिळेल. तर पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. आता मात्र 5 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर देवीदेवान आयोजन आणि आपण पाहतोय स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मानगरच्या मैदानावर ही चालणारी पावसाळी क्रिकेट मधली दमदार स्पर्धा. पर्व तिसरे आहे. स्कोर झालाय 24 धापलकावर. रायगर प्रीमियर लीग यंगच्या मध्ये हंगामामध्ये 2 टू व्हीलर बाईक जिंकणारा खेळाडू सुमितजी ढोंगरे यांच्याकडनं या 40 स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि बारक्या कांबळे ज्या वाश्य संघामध्ये खेळतोय त्याचं सुद्धा विशेष कौतुक. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक हाताळण्यासाठी देवेंद्र क्षत्रिय असा गोलंदाज आलाय. समर फलंदाज आता एक षटक संपल्यानंतर पहिल्यांदाच या मैदानावर गाड घेऊन खेळतोय तो मात्र राकेश मोकाल. खालापुराने बलवली असा चालू असणारा सामना जबरदस्त बॅट द बॉल चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अप्रतिम पाहायला मिळतोय. तो मात्र षटकाधिपतीचा चेंडू 25 धावा धापलकावर क्वार्टर सेंचुरी पाहायला मिळतोय. ती मात्र बलवली संघाची. पुढचा चेंडू संजय डांगर सरांसाठी हुक शॉट आणि चेंडू मात्र फक्त दिशा दिली, पुश केलाय आणि चेंडू मात्र गेलाय दन दन करत 6 धाव्यांसाठी षटकार. आणि संजय डांगर सर जाऊन पोहोचले 6 मध्ये 21. दमदार सुरुवात आणि स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय. 24 लाईव्हच्या माध्यमातून सामन्यात आपण कव्हरेज पाहतोय. संदेश पाटील आणि पूर्ण टीम त्यांचं सुद्धा विशेष कौतुक. षटकातील पुढचा चेंडू अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. 31 धावा धापलकावर लागल्यात. अजूनपर्यंत एक सुद्धा खेळाडू गमावलेला नाही. हार्डवर्क, तुमचं जर हार्डवर्क आणि तुम्ही जर फिटनेस आणि परिपक्व खेळाला जर असाल क्रिकेटमध्ये तर मैदानावर येणं गरजेचं आहे. कारण तर तुम्ही मैदानावर सराव करत असाल तर तुम्ही भल्या भल्या गोलंदाजाला सुद्धा नमवू शकता. प्रॅक्टिस महत्वाची आहे. थोडीशी चेंडूची गती कमी केली, चेंडूला वळण दिला, चेंडूचा वेग थोडासा कमी केला, नियंत्रित ठेवलं आपल्या गोलंदाजीवर आणि चेंडू मात्र टाकलाय निर्धाव. संघाची धावसंख्या 1 षटक आणि काहीच्या समाप्तीनंतर 31 धावा धापलकावर. राकेश मोकल 2 चेंडूमध्ये 2 धावा आणि संजय डांगर 9 मध्ये 27. दमदार सुरुवात. अमोल पाटील, विवेक पाटील, सर्व पाटील बंधू 24 लाईव्ह अक्षय यांचं सुद्धा करूया विशेष कौतुक. हा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. एक मास्टर माइंड, अप्रतिम कामगिरी. ज्या आयोजकांनी घेतलेली मेहनत खालापूर तालुक्यातून आज मात्र पनवेल नगरीमध्ये या मानघर छोट्याशा गावामध्ये क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटची रणधुमाळी तुम्हाला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा स्विंग होतो आणि फलंदाज मात्र चकतोय. आणि आता मात्र इथे 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावपलका धाव लागला. त्या मात्र प्रथम फलंदाजी करणारा समीरा निधी 11 बलवली पेन संघाच्या 31 धावा धावपलकावर. 2 षटकांचा सामना संपलेला आहे. आता बघूया वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय.
ज्या गोलंदाजाने रायगड क्रिकेट असोसिएशनच्या सामन्यामध्ये एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना तो चेंडू अडवून आपल्या संघ मालकाला बाईक विन करून दिली होती, तोच हा गोलंदाज पाहायला मिळतो आहे. 40+ रनचे रेकॉर्ड लक्षात असणं गरजेचं आहे. वळूया पुन्हा एकदा राकेश साठी चेंडू पडतोय सुहासाचा. अप्रतिम चेंडू जसा पडला तसा मात्र चपराक लागवली जाते आणि चेंडू मात्र गेलाय. एमन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धाब्यासाठी राकेशच्या बॅटमधून संघाची धावसंख्या धबका लागली ती मात्र बिनबाद. 2 षटक आणि चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावा. राकेश मकल साई गावचा हा खेळाडू. साई म्हटल्यानंतर आमचं उरण रायगड 40+ मास्टरचे अध्यक्ष आनंदजी पाटील यांच्या गावातील संघ आणि आमचे रेल्वे मित्र मयूरजी म्हात्रे यांच्या गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दमदार खेळ त्यांच्या माध्यमातून 37 धावा धापलकावर पाहायला मिळतात. समीरा निधी 11 बलवली पेन अगेन्स्ट खालापूर. चेंडूची पाहणी केली जातोय. दमदार सुरुवात. संजय डांगर सर 50+ आहेत, परंतु मैदानामध्ये पाहायला गेलं तर त्यांची फलंदाजी दादा आपण पाहिली तर अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम फटकेबाजी त्यांनी केली. 11 चेंडूचा सामना केलाय आणि 27 धावा उभारल्यात आणि त्याच्यामध्ये राकेश दादांनी 3 चेंडूचा सामना केलाय, 8 धावांचं योगदान आणि संघाची धावसंख्या तिसरं षटक चालू असताना 37 धावा धावफलकावर फर्स्ट इनिंग मध्ये. दमदार सुरुवात, दमदार आयोजन आणि ज्या आम्हाला दानशूर दात्याने थोडं का होईना स्थल हाताने मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही या खालापूर असोसिएशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. सुहासचा पुढचा चेंडू मात्र भिरकावून दिला राकेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दमदार बॅट टू बॅट दुसरा षटकार. संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावर. आपण ऑफिशियल पंच पाहतोय. प्रवीण पवार सर, आमचे नाना पवार यांचे बंधू पनवेल, दरकानजी चोरगे एक जबरदस्त गोलंदाज, बेलवली संघाचे माजी सरपंच नरेश पाटील यांच्या गावातील, दिनेश पाटील यांच्या गावातील हे पंच दरकानजी चोरगे बेलवली आणि डेरवली गावातील डीपी फायटर्स यांच्या गावातील हे पंच बालाजी यांचं करूया सहर्ष स्वागत. दमदार योगदान आहे पंचांचं. कीर्तनकार 3.5 तास उभा राहतो कीर्तन करण्यासाठी, पण पंचांचा स्टॅमिना तुम्ही मोजू शकत नाही. आपलातून क्रिकेट मधले देव आणि क्रिकेट मध्ये रथी महारथी आपण पाहतोय. आणि कॅमेरामॅनचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. रणरणत्या उन्हामध्ये अचूक प्रत्येक सामन्याचा प्रत्येक चेंडूची अचूक टिप्पणी करतात अक्षय पाटील, अमोल पाटील, विवेक पाटील आणि पूर्ण 24 लाईव्हची टीम. वळूया मैदानाकडे. सुहासचा पुढचा चेंडू पडतोय राकेश मकोसाठी आणि पुन्हा एकदा मात्र इथे मात्र मला फक्त चेंडू फुटबॉल दिसतोय. बॅट टू बॅट 3 चेंडू मध्ये 3 षटकारांची लयलूट करतोय आणि पाहायला मिळतोय ते मात्र राकेश मोकल आपल्या संघाचा कर्णधारपद भूषवत असताना कशा प्रकारे टीमला हँडल करायचं, मॅनेज करायचं आणि टीम कशा प्रकारे चालवायची आणि सहकार्यांचा होप्स, त्यांचा हौसला बुलंद कसा करायचा, प्रेक्षकांची मने कशा जिंकायची. 49 धावा धापलकावर षटक चालू असताना तिसरं चेंडू द्या तुषार दादा, चेंडूची पूर्तता करा. दिलेले आहेत पंचांकडे चेंडू. 49 धावा धावफलकावर तिसरं षटक प्रगतीपटावर असताना मात्र अमोल पाटील आपण पाहतोय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. पूर्णपणे सेट हा फलंदाज राकेश मोकल ज्यानं आर्या स्पोर्ट्स ओवलेच्या मैदानावर दमदार खेळ केला होता आणि गजानन मोकलची गेली कोण विसरणार. 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम टाकेगावच्या मैदानावर गजानन मोकलने केला होता आणि गोलंदाज आमच्याच गावातील होता. रेकॉर्ड अप्रतिम आहे. आज मात्र कुठला संघ क्वालिफाय होणार, कुठले 2 संघ क्वालिफाय होणार सुपर 10 मध्ये जाण्यासाठी आणि आमचे जबरदस्त समालोचक तुषार दादा आपले विशेष कौतुक या स्पर्धेमध्ये. सुहासच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरं षटक प्रगतीपटावर आहे बिनबाद 49. पार्टनरशिप मात्र जबरदस्त संजय डांगर सर आणि राकेश मोकल यांची षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बघूया झेल होणार काय. यष्टीरक्षक कॅरी करतोय आणि मिळालाय पहिला ब्रेक मिळून दिलाय. पहिला हादरा जो अडथळा निर्माण झाला होता तो मात्र दूर करण्यामध्ये यशस्वी झाले. ते मात्र गोलंदाज सुहास राकेश मोकल कर्णधाराची केली संपुष्टात.
न्यू बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. निलेश ठाकूर धुतुम हा खेळाडू एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि निलेश ठाकूर धुतुम आणि धुतुम गाव म्हटलं की अग्री झुझू किंग रणजित ठाकूर, त्याच्यानंतर आमचे समालोचक मित्र प्रकाशजी ठाकूर यांच्या गावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर कशा प्रकारे फलंदाजी करणार आज मात्र आपल्याला भरपूर बोली लावून ऑक्शन मध्ये 4 रिसॉर्ट मध्ये जो ऑक्शन सोहळा पार पडला त्या ऑक्शन मध्ये आपण बोलीमध्ये पॉइंट्स मध्ये निवडलात आणि त्या पॉइंट्स मध्ये आल्यानंतर कर्णधाराला साजेशी अशी केली आणि जे ओनर असतात त्या ओनरला साजेशी अशी केली झाली टीम मध्ये तर मात्र आपण पुढे त्या टीम मध्ये पुढच्या वेळेला सुद्धा येऊ शकतो. परंतु तुमच्यावर टाकलेला विश्वास, त्या विश्वासाला संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये आहे. मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं निलेश ठाकूर कशा प्रकारे करणार पाहायला मिळेल. षटकातील दादा चेंडू 2 चेंडू असतील या षटकातील 49 धावसंख्येवर एक गडी बाद झालाय. पुढचा चेंडू आल्या मी म्हणालो की संधीचं सोनं करावं लागेल आणि इथे मात्र संधी मिळाली आणि चेंडू भिरकावून दिलाय. दन 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 करीत 6 धावेसाठी सुलक्षण भरीचं स्वागत करणारा हा आलाय षटकार. दमदार खेळ पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. स्कोर गार्डवर स्कोर जाऊन पोहोचलाय तो मात्र टोटल 55 धावा. 55 धावा धावफलकावर एक आगली वेगळी ऊर्जा निर्माण होतोय. कारण तर सतीश पाटील या टीमचे मॅनेजर आहे, संस्थापक अध्यक्ष आहेत पेन हनुमानपाडा आणि त्याच्यानंतर ज्या संघाची बांधणी केली संजयजी डंगर सर, संदीप डंगर सर आणि सतीश पाटील या संघाचे 3 मात्र संघ मालक आणि कर्णधार राकेशजी मोकाल. निलेश ठाकूरने आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. 55 धावा धावफलकावर या षटकातील 3ऱ्या षटकातील अंतिम चेंडू. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक वेगाने येणार, चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत इथे मात्र आउट होईल. पावसाळी वातावरण आहे परंतु सिंगलला कंप्लीट केलं. संघाची धावसंख्या धपका लागतोय. धावसंख्या झाली धावफलकावर 56. 3 षटकं संपलीत. पाणी हवं असेल तर इशारा करा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकं बाकी असतील. 6 षटकांचा सामना आपण पाहतो आहे प्रीमियर लीग. 40+ मास्टर असोसिएशनच्या मान्यतेने रायगड 40+ प्रीमियर लीग पर्व 3रे दिनांक 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या रणसंग्रामामध्ये आपण पाहू शकाल. 5 दिवसीय सामना. आज मात्र नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्या मात्र भावा बहिणीचा पवित्र नाता. ज्या बहिणीनं आपल्या भावाकडनं आपल्या बहिणीची रक्षा कशा प्रकारे करावी आणि तुम्हाला एक विशेष सल्ला देतो. जर कुणाची बहीण, कुणाची मुलगी, कुणाची सून, कुणाची आई जर स्टॉपवर किंवा रस्त्यावर उभी असेल तर तिच्याकडे वाकऱ्या नजरेने बघू नका. कोणीतरी आपली आई किंवा बहीण आहे तिला व्यवस्थित सुखरूपरित्या घरी सोडा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं मार्गदर्शन आणि यांचा आचार विचार आत्मसात करा. हे तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा असेल. आणि फलंदाज मैदानामध्ये उतरलाय. डान्सरची रन मशीन. नाही नेटवर्क 2G, नाही 3G, नाही 5G, ओनली 4G आणि आलाय बॅट्समन कैलास 4G. दमदार सुरुवात. सतत चेहऱ्यावर स्मित हास्य ज्याच्या पाहायला मिळतोय. गोलंदाजी मधून भरपूर खेळाडूंना प्रभावित करतो आणि फलंदाजी मध्ये किशोरजी 4G यांचे बंधू डान्सरचा खेळाडू कैलासजी 4G नेहमीच VVP मध्ये खेळतात तालुका हब मधून, पण आज मात्र बलवली संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. दमदार सुरुवात. देवेंद्र हा चेंडू निलेश साठी आणि इथे मात्र फक्त दिशा दिली बघा. इरादे स्पष्ट करणे आणि संधीचं सोनं. दुसरा षटकार निलेश ठाकूरच्या बॅट मधून आणि धावफलकावर झाल्यात. एक बाद. 4थं षटक चालू असताना धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 62 धावा. वेगळीच ऊर्जा निर्माण होतोय ती मात्र फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय. अविस्मरणीय खेळ आणि अविस्मरणीय सामना पाहायला मिळतोय बघा. चेंडूचा मात्र इथे माहोल आणि या आम्हाला
स्पर्धेसाठी ज्याने चेंडू पुरवलेत, कोणी सायकल दिली, कोणी ब्रँडेड गॉगल दिलेत, कोणी ट्रॉफी दिलेत, त्या सर्व आयोजकांचं मनापासून शतशः आभार व्यक्त करतोय. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने उद्या मात्र एक दिवस फक्त गॅप असेल, नंतर कंटिन्यू सामने चालू होतील. लास्ट विकेट राकेश मकड 6 मध्ये 20 काढून बाद झाले. 62 धावा. दडपण नाही खेळाडूंवर, कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाही, फ्री माइंडने खेळतात दोन्ही खेळाडू. दमदार सुरुवात. निलेश ठाकूरच्या बॅटमधून 2 षटकार आलेच. कैलास पुरजा अजूनपर्यंत गाड घेतलं, एक चेंडूचा गाड घेतलं नाही, परंतु बघूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. देवेंद्र यांचा पुढचा चेंडू. 4थं षटक प्रगतीपटावर आहे. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन निलेश ठाकूर, परंतु चेंडू थोडासा थांबतोय. क्षेत्ररक्षक येतात एकी तर्फांत दुहेरीमध्ये. पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे थोडासा मैदानामध्ये चिखल झालेला आहे, त्यामुळे चेंडू थोडासा थांबतोय सीमारेषेपर्यंत येताना. 64 धावा धावफलकावर 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. माऊली 11 कलंबोली संघाने काल सुपर 10 मध्ये प्रवेश केलाय आणि दुसरा संघ क्वालिफाय झालाय, तो मात्र श्रेया स्वराज काव्या 11 नांदगाव गुंडेवाल. षटकातील पुढचा चेंडू. हो, हेलिकॉप्टर लुक, बॅट टू द बॉलर आणि सरळ चेंडू निलेश ठाकूरच्या बॅटमधून एक बडी सेवन स्ट्रेट ड्राइव्ह षटकार. संघाची धावसंख्या 1/70. आम्ही लावला सुगंधी अत्तर आणि धावा झाल्या धावफलकावर. स्कोर गाडवत 70. दमदार सुरुवात. काय फलंदाजी करतोय आणि कर्णधाराने ठेवलेला विश्वास, संघ मालकाने ठेवलेला विश्वास, कॉन्फिडन्स, एक्सपिरियन्स आणि निलेश ठाकूर धावून पोहोचलाय 5 मध्ये 21. पुढचा चेंडू इथे बघा, टॅप केले फक्त चेंडूला आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार आला. हा निलेशच्या बॅटमधून चौकार. काय टेक्निकल, काय नजाकत आहे, काय टायमिंग आहे आणि काय चेंडूवरची दिशा आणि नियंत्रण अप्रतिम. बघा निलेश ठाकूर दुतुमचा हा खेळाडू दमदार खेळ करतोय आणि आपल्या संघाला पुढे नेऊन ठेवतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली 74. 1/74. समीरा निधी 11 बलवली पेन अगेन्स्ट खालापूर. पुढचा चेंडू पुन्हा त्या पॉईंट शेताकडे ब्रिकावून दिला. क्षेत्ररक्षक वेगाने येणार, चेंडू उचलून फेकणार. सिंगल कंप्लीट आणि भरपूर कालावधीनंतर कैलाजी 4G स्ट्राईकला आलेत. या षटकातील चेंडू बाकी असतील, अंतिम चेंडू असेल कैलास दादा, आणि अंतिम चेंडूवर 4-7-3-2 ची मोहर कितीची लावणार. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू. ओलिया मैदानाकडे. पुढचा चेंडू पाहिजे शेताकडे ब्रिकावून दिला कैलाजी 4G याने. बघूया आमचे गणेश नाना पाटील सुद्धा या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. फेकी थोडीशी खराब आणि त्याचा फायदा इथे मध्ये तो मे, परंतु सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धपकावं लागली 2 वाढून धावसंख्या धपकावं लागली 1/77. 77 धावा धावफलकावर. स्कोर जबरदस्त पाहायला मिळतोय. निलेश ठाकूर 7 मध्ये 26 आणि कैलाजी 4G 1 मध्ये 2. टोटल धावा 1/77. समीरा निधी 11 बलवली पेन अगेन्स्ट चेंडू द्या डॉक्टर पंडारी खालापूर. त्यानंतर मास्टर माइंड संजयजी सोलंकी, इक्कू दादांना पण आपण पाहू शकाल, प्रशांत दादांना पण पाहू शकाल, नानांना पण आपण पाहू शकाल. आयोजक आहेत, परंतु अप्रतिम मेहनत, अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने चालणार ही रायगड 40+ ची स्पर्धा खालापूर 40+ असोसिएशन आयोजित ही स्पर्धा या मानगरच्या मैदानावर भरवली. पर्व 3रे आहे आणि जसं या स्पर्धेचं आमंत्रण निमंत्रण पाठवलं सर्व ठिकाणी आणि सर्व संघाने मात्र प्रवेशिका आहे 15,000 रुपये भरून संघाची बांधणी केली, उभारणी केली, निर्मिती केली आणि पाहता पाहता याची दही याची डोला पाहता आपण 40+ प्रीमियर लीगचा हा दिमागदार मानगरच्या मैदानावर सोहला.
बॉलर्स संजय सोलंकी इक्कू. वैयक्तिक पहिलं आणि सांगित 5वं षटक घेऊन आलेत मास्टर माइंड इक्कू सोलंकी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार. समोर निलेश ठाकूर हा फलंदाज. पहिला चेंडू आणि इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र विकावून दिला. निलेशच्या बॅटमधून आला हा इक्कू सोलंकीच्या गोलंदाजावर 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार. संघाची धावसंख्या 1-83 धावा. 83 धावा धाबलकावर. पाहूया किती धावांचं योगदान, किती धावांचं टार्गेट ठेवणार. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक आणि चेंडू निलेश ठाकूरच्या बॅटमधून पुन्हा एकदा आलाय हा पहिला षटकार, दुसरा चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान देतोय तो मात्र निलेश ठाकूर धुतुम. आणि संघाची धावसंख्या 87 धावा धाबलकावर. दमदार सुरुवात आहे, दमदार खेळ. राकेश मोकल बाद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं दडपण नाही घेतलं आणि निलेश जाऊन पोहोचलाय 9 मध्ये 36 आणि कैला दादा 1 मध्ये 2. अप्रतिम कामगिरी. हो आणि इथे मात्र निलेशच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा दमदार सुरुवात. काय बॅट स्टेट ड्राइव. चेंडू मात्र गोली की रफ्तार से गेंद गई सीमा रेखे के पार, करीब करीब 6 रन के लिए. आणि संघाची धावसंख्या धपकायला लागली ती मात्र या 6 ने स्कोर गाडो स्कोर जाऊन पोहोचलाय 93 धावा धाबलकावर. काय निलेश ठाकूर फलंदाजी करतोय. करणारा ठेवलेला विश्वास, संघ मालकाने ठेवलेला विश्वास साध्य करतोय, संधीचं सोनं करतोय. 93 धावा धाबलकावर. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. एक मात्र धाव पूर्ण केली. कैलास भोजेला स्ट्राईक दिली. 94 धावा धाबलकावर. आणि निलेश जाऊन पोहोचलाय 10 मध्ये 11 मध्ये 43. बघूया निलेश ठाकूर या मैदानावर आपली वैयक्तिक पहिली 50 पूर्ण करणार का. स्पर्धेमधली नाही बोलत मी, वैयक्तिक पहिली 50. कैलास बोरजीसाठी हा चेंडू आणि इथे मात्र कैलास बोरजीचा पण इरादे स्पष्ट करतोय. पाहता चेंडू सीमा पार. कैलास बोरजीच्या बॅटमधून हा षटकार. आणि संघाची धावसंख्या धपकायला लागली. मात्र धावा झाल्यात त्या मात्र पाहायला मिळतील. समीरा निधी 11 बलवली पेन संघ जाऊन पोहोचलाय 100 शतक पूर्ण झालंय. अजूनपर्यंत 1 षटक बाकी आहे. बघा डान्सरचा खेळाडू आणि एक धुतुमचा खेळाडू. काय जबरदस्त विस्फोटक मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळतोय. दमदार. डॉक्टर सागर मयेकर सर यांचं सुद्धा करूया विशेष कौतुक. निलेश ठाकूर जाऊन पोहोचलाय 11 मध्ये 43 आणि कैलास बोरजी 2 मध्ये 8. आणि धावा धाबकावर 1 बाद. समीरा निधी 11 बलवली पेन संघ सतीश पाटील यांचा संघ जाऊन पोहोचलाय 100 धावा. हो पुढचा चेंडू गॅप शॉट सिलेक्ट अराउंड द कार्पेट. आणि पाहता सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय. एकेदरमध्ये दुहेरीमध्ये. आणि इथे मात्र काही गरज नसताना कैलाजी बोरजी दुसरी धाव घेण्यासाठी धावले आणि आपला विकेट गमावून बसले. 2 गडी बाद. समीरा निधी 11 बलवली पेन. आणि आपण पाहतोय डॉक्टर सागरजी मयेकर आणि आम्हाला ज्यांनी क्रिकेटमध्ये घडवलं, प्रॅक्टिस दिली आणि कशा प्रकारे खेळावं, कशा प्रकारे समालोचन करावं, पारगा गावातील एक लेजंड खेळाडू त्याचं मार्गदर्शन घेऊन आम्ही घडलो असे नरेश दादा गायकवाड यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. न्यू बॅट्समन मैदानामध्ये ज्याच्या नावात भरपूर दबदबा आहे, ज्याच्या नावात सर्व काही दडलंय असा फलंदाज गजानन मोकल साई. ज्याच्या नावातच गणपती बाप्पाचं नाव आहे आणि ज्याच्या नावाची सुरुवातच गणपती बाप्पाच्या नावाने होतं असं साई संघाचा ऑलराऊंडर खेळाडू गजानन मोकालाने त्याला साथ देतोय निलेश ठाकूर धुतुम. 11 मध्ये 43. संघाची धावसंख्या 101. 2 गडी बाद. बॉलर्स नेम राजा. दमदार सुरुवात पाहायला मिळतोय. खेळ मात्र दमदार पाहायला मिळालाय.
आणि पुढची मॅच असेल विनर विनर. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. तिसरा दिवस स्पर्धेचा आणि तिसऱ्या दिवसातील रंगतदार स्कोर उभा केलाय तो मात्र समीरा निधी 11 संजय डांगर संघमालक, संदीप डांगर संघमालक आणि सतीश पाटील यांच्या संघाने. हा चेंडू निलेशसाठी थोडासा टॉपेज घेऊन जातोय. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या प्रयत्न परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. थांबवलंय निलेशने गजानन मोकल याला. शेवटचा षटक चालू आहे. दमदार सुरुवात पाहायला मिळतोय. 102 धावा धावफलकावर स्कोर गार्डवर लागल्यात. अजूनपर्यंत या षटकाधिकार चेंडू शेष. पण नाही त्या जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र अर्ध्या पिचवर अर्ध्या विकेटवर आले होते आणि ही खेळपट्टी माझे एका प्रकारची लक्ष्मी आहे आणि आपल्या हातामध्ये असणारे बॅट त्याच्यावर कधी राग काढू नका. क्रिकेटचा करिअर आणि क्रिकेटची तुम्हाला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर जी बनवते ती मात्र आपल्या हातामध्ये असणारी लक्ष्मी बॅट, त्याच्यावर कधीच राग काढू नका. 2 गडी बाद झालेत. पुढचा चेंडू आता मात्र गोलंदाजाने थोडस नियंत्रण ठेवले आपल्या गोलंदाजीवर. जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पहिलं सत्र चालू आहे आणि शेवटच्या षटक स्कोर गार्डवर स्कोर झालाय 102. 2 गडी बाद. समीरा निधी 11 बलवली पेन अगेन्स्ट डॉट चेंडू. या षटकामध्ये धावांना अंकुश लावण्याचं काम करतोय गोलंदाज राजा. दमदार कामगिरी. आतापर्यंत निलेश ठाकूर धावून पोहोचलेत 12 मध्ये 44. षटकाधिकार चेंडू शेष असतील. 4 चेंडू झालेत. अंतिम 2 चेंडू शेष या षटकातील. पाहूया. गजानन मोकल साई खेळण्यासाठी तयार आहेत. आणि हा चेंडू इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर आला. हा दमदार षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. स्कोर गार्डवर स्कोर झाला 108. 2 गडी बाद. षटकातील अंतिम चेंडू पाहूया. राजाचा षटकातील अंतिम चेंडू आणि फलंदाज आहे तो मात्र षटकार बहादूर 7 धावेने खातं खोलतोय गजानन मोकाल. 4 चेंडूचा सामना केलाय. पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू आणि इथे मात्र अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आणि पहिला इनिंगचा खेळ संपलाय आणि धावा बनवायच्या त्या मात्र 6 चेंडूमध्ये 6 षटकामध्ये धावा बनवायच्या त्या मात्र 109. फर्स्ट इनिंग मध्ये 2 गडी बाद झालेत आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये फक्त धावा आल्यात 7. म्हणजे गोलंदाजी मात्र शेवटच्या षटकामध्ये दरकणा तोरगे सर शेवटचा चेंडू चेक केले जातोय. पंच पाहतात. प्लेअर डिलिव्हरी आहे आणि धावा झाल्यात त्या मात्र 108 आणि 109 धावांचं टार्गेट असेल. तर आसिफ भाई यांचं आगमन झालेलं. संजय दादाच्या खांद्याला खांदा लावून एक जबरदस्त कामगिरी करणारा आमचा एक दमदार व्यक्तिमत्व आणि नेहमीच बादशाह संघामध्ये खेळतात असे आसिफ भाई आपल्या करूया सहर्ष स्वागत. आणि आपणास विनंती करते की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. तर पुढील समर्थनासाठी बोलतोय आमचे मित्र आणि दमदार समर्थक तुषार दादा यांच्याकडे. तोपर्यंत मी मात्र थांबतोय. आपण मात्र कुठेही जाऊ नका. पात्रा याची डोला रायगड 40+ मास्टर प्रीमियर लीगचा पर्व 3ऱ्या मधला हा दिमागदार सोहळा. धन्यवाद.
स्वागतम सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं रायगड 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. आसिफ भाईंचं त्याचबरोबर श्रीवर्धनचे 40+ तालुका अध्यक्ष आहेत आसिफ भाई यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया सोहळ्यामध्ये. निश्चितच आसिफ भाईंना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. त्याचबरोबर नरेशजी गायकवाड साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. 40+ मास्टर असोसिएशनच्या मान्यतेने रायगड 40+ प्रीमियर लीग या सोहळ्याला मात्र घडवण्याचं काम केलंय ते खालापूर 40+ असोसिएशनने. जबरदस्त ही स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं वेलकम स्वागतम. छत्तीस चेंडू आणि 109 धावसंख्येची गरज आहे. ती धाकटी पंढरी 40+ टीमला त्यांच्या विरोधामध्ये आता गोलंदाजी पाहायला मिळेल. ती अपोजिट समीरा निधी बळवली पेन संघाला आता टिचून गोलंदाजी मैदानाच्या आत करावी लागणार. हा सामना जिंकायचा आहे आणि इथे मात्र जिंकणाऱ्याला जास्त महत्व आहे. रॉबिन मेथड राऊंडच्या माध्यमातून खेळ मैदानाच्या आत होतोय. बघा, मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करेल की आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. श्री संजय दादा पाटील साहेबांनी देखील या मॅच साठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, ज्यांना प्रेमाने सगळे बॉस म्हणतात. पहिल्याच स्पर्धेच्या दिवशी आपण त्यांचा वाढदिवस या सोहळ्यामध्ये साजरा केला. एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व, क्रिकेटची खूप सारी आवड आणि त्याहूनही उत्तम असे एक मान्यवर म्हणून या विभागामध्ये लाभलेलं हे गोड व्यक्तिमत्व या मॅचचा आनंद घेत असताना यादीच्या मॅच मध्ये त्यांची गोर आपण पाहिली, फलंदाजी देखील पाहिली. त्यांचा संघ देखील आजच्या दिवसामध्ये खेळतोय श्री स्वामी समर्थ 11 या नावानं. त्यांचं पुन्हा एकदा आपण नक्कीच कौतुक करूया. पण आता समिधा निधी बळवली संघाला मी विनंती करेल आपलं क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. 36 चेंडू विजयासाठी 109 धावसंख्येची गरज. मी धाकटी पंढरी टीमच्या कर्णधाराला विनंती करेल की आपली आघाडीची जोडी आपण आता मैदानाच्या आत पाठवा. राजा या गोलंदाजी चर्चा होणार. काय जबरदस्त त्यानं गोलंदाजी केली. एक षटकार त्याच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला, पण 5 चेंडू देखील निर्धाव त्यानं टाकण्याचा 4 चेंडू निर्धाव टाकण्याचा धाडस देखील दाखवलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतरचे 2-3 चेंडू लगातार निर्धाव, 5व्या चेंडूवरती खाल्लेला षटकार आणि त्यानंतर शेवटचा चेंडू देखील निर्धाव, असं 7 धावसंख्येचं स्लॉगवरचं षटक त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्ग वरती येतोय गोलंदाज 50+ चा संतोष पाटील, ज्याला प्रेमानं सगळे लाल्या म्हणतात.
आज गेले कित्येक वर्ष एकाच संघातनं खेळणारा हा खेळाडू आता एकमेकांच्या विरोधात हा रायगड 40+ प्रीमियर लीगचा सोहळा आहे. इथे प्रत्येकाला संधी आहे आणि संधीचं सोनं आता संतोषला देखील करावं लागणार. स्वागतम सुस्वागतम स्वागतम 24 इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण घर बसल्या नक्कीच YouTube वाहिनीद्वारे पाहतोय. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा रायगड 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. जबरदस्त स्पर्धा आहे आणि जबरदस्त ही मॅच देखील आहे. धावांचं भलं मोठं आव्हान आता धाकटी पंढरी खालापूर या टीम समोर आहे आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय समिधा निधी बळवली पेन संघाला, जिथे गोलंदाजी मार्गवरती संतोष पाटील आलेला आहे. 50+ या खेळाडूच्या विरोधात 50+चा फलंदाज गणेश नाना पाटील कालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत. इथे मात्र आता आपल्या संघासाठी जोरदार फटकेबाजी करावी लागणार. पॉइंटच्या दिशेनं चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. गणेश पाटील यांच्या बॅट मधनं धावांचा श्रीगणेशा इथून होत असताना एक जबरदस्त सुरुवात आता होतीये. 36 चेंडूमध्ये 109 धावसंख्येचं आव्हान होतं. आता येणारे 35 चेंडू 108 धावसंख्येची गरज. मास्टरमाइंड इको आज मास्टरमाइंड इको वरती जबाबदारी आहे. स्पर्धेची जबाबदारी लिहिल्या त्यानं पार पाडली, पण आता टीमची जबाबदारी घेत असताना तो स्ट्राइक एंड वरती. इथे चेंडू उडवलाय. चेंडूला उंची कमी लांबी जास्त. संजय सोलंकी उर्फ इक्कून मात्र सुरुवात तर दमदार केली, पण फटक्यामध्ये वजन नव्हतं. सिंगलला पुन्हा एकदा एक धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीनं आपण पाहतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 2 धावसंख्येची नोंद. 34 चेंडू विजयासाठी 107 धावसंख्येची गरज. गणेश पाटील प्रयत्न करतायत, पण प्रयत्नांच्या पलीकडे आता पराकाष्ठा करावं लागणार. पुन्हा एकदा एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ होईल. संयमी सुरुवात तर नक्की होते, पण आक्रमण होणं गरजेचं आहे. सुरुवातीला जर आक्रमण झालं तर कदाचित एखाद दुसरा चेंडू ठेवून देखील हा सामना जिंकला जाऊ शकतो. पण जर इथे जर सिंगल डबलला महत्व दिलं तर मात्र शेवटच्या क्षणी थोडंसं पारडं जड पेन संघाचं देखील पाहायला मिळू शकतं. पण हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे अनिश्चितता बरीचशी भरलेली आहे. 33 चेंडू 106 धावसंख्येची गरज. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. स्वतःचा आत्मविश्वास भरून गोलंदाजी मैदानाच्या आत संतोष पाटीलची पाहायला मिळतीये, ज्याला प्रेमानं सगळे लाल्या म्हणतात. पण आज सिक्सरच्या या पांढऱ्या चेंडूवरती त्यानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर कार्डवरती 4 या आकड्याची नोंद. गणेश पाटील 2 चेंडूच्या सामोरे जाताना 2 या आकड्यावरती आहेत, तर संजय सोलंकी उर्फ इक्कू 2 चेंडूच्या सामोरे जाताना 2 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतायत. सरळ बॅटनं मारण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा आनंद देणारा क्षण, जिथे सिंगलनं पुन्हा एकदा वाढ होईल. फटक्यामध्ये थोडासा दम कमी पडलाय. ते जोर दाखवावं लागेल. विजयाच्या जवळ जायचं असेल तर पराकाष्ठा होणं गरजेचं आहे. पराक्रमाची गाथा जर मैदानावरती लिहायची असेल तर मैदानावरचा इतिहास रचणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. मुठभर मावळ्यांच्या संगतीनं स्वराज्याचं देखणं स्वप्न पूर्ण करणारा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती जन गनिमी कावा करताना शत्रूवरती वरचढ निर्माण केली होती, तशीच आता वरचढ निर्माण करताना एखाद दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित. पण मी नक्की संतोष पाटील याचं कौतुक करेल, ज्याने या षटकामध्ये स्वतःला तर सावरला आणि संघाला देखील आधार दिला. पहिल्या षटकामध्ये स्कोर कार्डवरती धावसंख्येची नोंद झाली आहे, ती बिनबाद 6. उरले 30 चेंडू 103 धावसंख्येची गरज.
जोपर्यंत मास्टरमाइंड इकू मैदानाच्या आत आहे तोपर्यंत या धावांचा पाठला होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण येणारा गोलंदाज आता पेन संघाचा डाव सावरण्यासाठी कोणता वापरला जातोय याच्यावरती थोडासा प्रश्नचिन्ह आहे. मी संघाच्या कर्णधाराला विनंती करेल की आपण आता वेळ न वाया घालवता कर्णधाराला विनंती केली जाते की आपण गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्गस्थ आणायचा आहे. यानंतरचा होणारा सामना विनर वर्सेस विनर. पहिली मॅच जिंकली आहे ती मल्हार फायटर 40-40 या संघानं. आता तो प्रतीक्षा करतोय अपोजिट कोणता संघ असेल. निधी समीरा निधी 11 बळवली पाहायला मिळेल की धाकटी पंढरी खालापूर. जर खालापूर संघ जिंकला तर खालापूर वर्सेस खालापूर ही बिग लढत नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळू शकते. जर पेन संघ जिंकला तर पेन विरोधात खालापूर अशी नेक्स्ट विनर वर्सेस विनर अशी सामन्यामध्ये लढत पाहायला मिळू शकते. पण मास्टरमाइंड इकू मैदानाच्या आत स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज निलेश ज्यानं पहिला चेंडू अतिशय सुरेखतेनं हाताळला. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. हाईट फॅक्टर त्याचं या पहिल्या चेंडूवरती काम करून गेलंय. भन्नाट वेगानं ऑफस्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला त्यांना हा चेंडू बॅट वरती आला नाहीये. इकू मोठ्या फटक्याच्या शोधात नक्कीच पाहायला मिळतोय. आता आलाय स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध मारले गेले. पार्किंग प्लॉट मध्ये रायगड 40+ प्रीमियर लीगचा सिक्सरच्या चेंडूवरती मारलेला हा घातक सिक्सर. पहिला षटकार या इनिंगचा संजय सोलंकी यांच्या बॅटमधना. गोलंदाजावरती देखील दडपण आता कदाचित वाढलं जात आहे. पुन्हा आखो टप्प्याचा चेंडू यावेळेस दिशा दिली आहे. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय पण थोडीशी चूक घडली आहे. अशा वेळी आपण पाहतोय सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. 40+, 50+ अशा दोन खेळाडूंमध्ये गणेश राणा पाटील 2 धावांसाठी धावलेत आणि टोटल स्कोअर कार्डवरती धावसंख्या झालेली आहे ती 14. 27 चेंडू विजयासाठी 95 धावसंख्येची गरज. दडपण वाढत चाललेलं आहे. या षटकामध्ये आता कमबॅक करावा लागणार. उर्वरित 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके अपेक्षित आहेत आणि अशा वेळी पॉइंट मध्ये खेळलाय. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षकांना मोक्याच्या क्षणी चेंडूला अडवलं पण नकार दिला गेलाय. संजय सोलंकीनं स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचा निर्णय जरूर घेतलेला आहे. हा निर्णय योग्य आहे हे इथून या परिस्थितीमध्ये सिद्ध करून दाखवावा लागणार. सिद्ध झाला तर प्रसिद्ध व्हाल. 24 इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण चालू आहे. कोणी पेन वर्ण मॅचचा आनंद घेतोय, कोणी पनवेल वर्ण घेतोय तर कोणी खालापूर मधनं या स्पर्धेला पाहतोय. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक करूया वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणखीन एक जबरदस्त कमबॅक करणारा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून. निलेश जबरदस्त गोलंदाजी करताना. आखो टप्प्याचा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर पिक केलाय. पंचांनी पकडलाय. वाईट चेंडूचा इशारा. धावा क्रिकेटच्या पटलावरती कशा येणं गरजेचं आहे आणि ही धाव मात्र इथे पाहायला मिळतीये. खराब चेंडू. या चेंडूचा भरपूर समाचार मात्र घेता आला नाहीये पण हा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय. निर्णय पंचांचा या चेंडूवरती येतोय. इट्स अ नो बॉल. म्हणजे 1+3 अशा 3 धावसंख्येनं आता वाढ होईल. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्हचा वापर केलाय की गोलंदाजी करणाऱ्या टीमनं? गोलंदाजी करणाऱ्या टीमनं रिव्हचा वापर केलेला आहे. जी मुभा त्यांना आहे ती त्यांनी घेतलेली आहे आणि आता चेक केलं जाईल. तिसरे पॉइंटचं ऑफिशियल आमचे चेक करतायत. बालाजी सर, इट्स अ नो बॉल. 1+3 अशा 3 धावांनी आता स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. बॉस इथे बसलेले आहेत आणि आमचे आपण बघतोय श्रीवर्धनचे अध्यक्ष देखील इथे बसलेले आहेत. आसिफ भाईंचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल मात्र खऱ्या अर्थानं आता फ्री हिट. आसिफ भाई पाहतायत मास्टरमाइंड इकू
याचा जलवा श्रीवर्धन मध्ये देखील फेमस आहे, पण आता या मॅच मध्ये त्याला फेमस व्हावंच लागेल. दिखाएंगे जलवा तो मिलेगा नाश्ते में या डिनर में हलवा. ब्रीडचा चेंडू बॅकवर्ड वरती जाऊन खेळलं गेलं. अशा वेळी बॅट वरती चेंडू आला नाही. इकून या चेंडूला मात्र फ्रंट फूट वरती खेळणं महत्वाचं होतं. सरळ बॅटनं जर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये हा फटका आला असताना तर नक्की 4 किंवा 6 धावा पाहायला मिळाल्या असत्या, पण तसं काही मैदानामध्ये घडलं नाही. सिंगल आली. 1 या अंकानं आता वाढ होती. टोटल 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 चेंडूच्या सामोरे जाताना संजय सोलंकी उर्फ इक्कू 12 या आकड्यावरती खेळतोय. तर 3 चेंडूच्या मदतीनं 3 या आकड्यावरती खेळताना गणेश पाटीलला आपण पाहिलं, ज्यांनी आता रिटायर स्वतःला घोषित केले. आणि नेक्स्ट बॅटर 40+ चा आणखी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आत दाखल आहे. या खेळाडूच्या रील्स खूप फेमस आहेत, पण आता मैदानावरती फेमस कामगिरी करावी लागणार. देवेंद्र क्षत्रिय मैदानाच्या आत, बँड फ्रॉम खोपोली सहकार नगरचा हा खेळाडू. गोलंदाजी करताना तर नक्कीच या खेळाडूंना बऱ्याच तांत्रिक अडचणीतनं जावं लागलं, पण आता फलंदाजी विश्वासानं आणि आत्मविश्वास डेव्हलप करताना मैदानाच्या आत करणं अपेक्षित आहे. संजय सोलंकी अजूनही मैदानाच्या आत आहे, ही जमेची बाजू आहे. धाकटी पंढरी खालापूर या टीम साठी. नेक्स्ट बॉलर कैलास 4G, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. याआधी त्यांची फलंदाजी देखील आपण पाहिली. आता गोलंदाजीचा खेळ आपण त्यांचा पाहणार आहोत. संजय सोलंकी स्ट्राइक एंड वरती. एक वेगळी क्षेत्रक्षणाची व्यूहरचना या खेळाडूसाठी आखताना पंचांच्या अगदी उजव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताचा हा गोलंदाज स्लॉट मध्ये घेतला. काऊ कॉर्नरच्या वडून उडवलंय. इट्स अ ब्रँडेड शॉट. 6 धावांसाठी षटकार. ही मॅच मी तर म्हणेल समीरा निधी बळवली संघाला जिंकायची असेल तर संजय सोलंकीची विकेट खूप महत्वाची आहे. संजय सोलंकी जर या खेळपट्टीवरती मुरला ना, तर थोडस समीकरण हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी अवघड ठरू शकतं. पुन्हा संजय सोलंकीनं मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटच्या साह्यानं डीप मध्ये चेंडू पाहायला मिळाला. सिंगल निवडली गेली. षटकारानंतर गोलंदाजानं केलेलं चांगलं कमबॅक. 1 या धावसंख्येच्या मदतीनं आता टोटल स्कोअर वरती अब तक 26 धावसंख्येची नोंद. माझ्या साथीनं कुंडलेकरची भूमिका गेले 2 दिवस जे अतिशय सुंदरतेनं साकारतायत अनिल मोरे सर आपण पाहतोय. वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूला टाकलं गेलं. फलंदाजाच्या डोळ्यात डोळे घालून आग ओकणारी गोलंदाजी होतीये. बॉसचं देखील मन जिंकलंय या गोलंदाजानं. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. फटका थोडासा अडचण निर्माण करतोय, पण इथे कॅच चा प्रयत्न झाला नाहीये. सिंगल येते. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता वाढ होतीये. 28 की 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 20 चेंडू उरलेत. 82 धावसंख्येची गरज. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये संतोष पाटीलला चेंडूला अडवलंय. संतोष पाटीलचं 100% योगदान आपण बघतोय पेन बळवली संघासाठी राहिलंय. काय जबरदस्त खेळ मात्र त्यानं केलाय. प्रशांतदा खांडेकर खुश आहेत. त्यांच्या संघाने एक मॅच जिंकली. आता प्रतीक्षा करतायत या 2 संघापैकी एक संघ कोणता असेल जो माझ्या विरोधात खेळणार. तिकडे बॉस पाहतायत या मॅच मध्ये जो हरणार आहे तो माझ्या संघाच्या अपोजिट खेळणार आहे. त्यासाठी चालू असलेली त्यांच्या मनामध्ये रणनीती देखील आपण पाहतोय. देवेंद्र क्षत्रियचा हा फटका. संतोष पाटील या मॅच मध्ये काय संकट मोचक म्हणून कामगिरी करतोय की काय, आता हे देखील पाहायला मिळेल.
गोलंदाजी चांगली, क्षेत्ररक्षण चांगलं. तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या बिनबाद 28. म्हणजे येणारे 18 चेंडू आता 81 धावसंख्येची गरज. ज्या वरुण राजाची 2 दिवस प्रतीक्षा केली जात होती त्या राजानं आता या मैदानावरती हजेरी लावलेली आहे. रबर बॉल म्हटलं की याची येण्याची प्रतीक्षा खेळाडू करत असतात. आता पुन्हा एकदा गोलंदाज या संधीचा फायदा घेणार का? निलेश वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन आलाय. स्ट्राइक एंडवरती मास्टरमाइंड इकूचा तडाखा पॉइंट क्षेत्राच्या बाहेर आला तसा त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. सीमारेषा आरपार. रायगड 40+ प्रीमियर लीगचा हा दर्जेदार षटकार. चौतीस धावसंख्येची नोंद झालेली आहे. 17 चेंडू 75 धावसंख्येची गरज. हलकाशी पावसाची झुळूक आपण पाहिली. आणि जसा पाऊस आला त्यानंतर षटकार देखील पाहायला मिळाला आणि जसा पाऊस थांबला त्याच पद्धतीने सिंगल देखील आली. गेले 2 दिवस पाऊस नसल्यामुळे फलंदाज हवी होत होते, पण आजचा दिवस आता मात्र कसरत करायला लावतोय गोलंदाजाला देखील आणि फलंदाजाला देखील आणि त्याच्या विरोधात क्षेत्ररक्षकाला देखील. 35 धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. 3.2 चेंडूचा खेळ झालाय. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. ज्या देवेंद्र छत्रीवरती अपेक्षा होत्या ते अपेक्षा मात्र या क्षणाला पूर्ण होत नाहीयेत. सिंगल पुन्हा एकदा वाटचाल होतीये. 3 डझन धावा स्कोर कार्डवरती कंप्लीट झाल्या. 36 धावसंख्येची नोंद. 15 चेंडू 73 धावसंख्येची गरज. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय, पण डीप मध्ये क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला. चेंडू मध्ये फटक्यात होतं वजन. धावा मिळाल्या त्या 4, अर्थातच चौकार. खोपोलीतून आपण बघतोय नाना कॅटरेसचे आमचे पाहुणे आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. या षटकानंतर आपण मैदानाच्या आत या. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र 2-2 क्षेत्ररक्षक आता चेंडूचा पाठलाग करतायत. सिंगलना पुढे वाटचाल होतीये. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. मास्टरमाइंड इकू आता थोडासा अडचणीत नक्कीच आलाय. इथून त्याला अपेक्षा आहे देवेंद्र क्षत्रियच्या बॅट मधनं मोठ्या फटक्यांची आणि आता तो आलाय. इथे चेंडू पुन्हा सीमारेषा पलीकडे जातोय. अर्थातच सीमा रेखा पार आर पार. नो डाऊट षटकार. देवेंद्र क्षत्रियच्या बॅट मधला पहिला षटकार. टोटल 47. मी आमच्या रिक्षा चालकाला विनंती करेल जे जेवण घेऊन आलेले आहेत त्यांनी मैदानाच्या आत या. रिक्षा घेऊन या. ओव्हर झालेली आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता. बघा सागर पाटील थोडंसं त्यांना सहकार्य करा. सत्तेचाळीस 47. पाटला 109 धावसंख्येचा होतोय. 12 चेंडू 62 धावसंख्येची गरज. नेक्स्ट बॉलर दीप आलाय गोलंदाजी मार्ग वरती. तेजस
शहा याचं देखील आपण स्वागत करूया. खास ही स्पर्धा पाहण्यासाठी ते खोपोलीमधनं आलेत आणि येता येता ते डिनर देखील घेऊन आलेत. मॅनेजर आहेत ते नाना कॅटरेसचे. नाना कॅटरेसचं जेवण जर तुम्हाला आवडलं असेल आणि जर तुम्हाला ऑर्डर्स द्यायच्या असतील तर तेजस शाह यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. तेलवणे साहेबांचं एक कॅटरेस. एवढं चविष्ट जेवण आहे ना का खास खोपोलीवरनं त्यांना आता आमंत्रण दिलं गेलं. नाना कॅटरेस. मी आमचे शेंडे साहेबांचं देखील कौतुक करेल. त्यांचं स्वागत स्वतः मास्टरमाइंड इकून केलं. हवाई सफर करताना सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी पुन्हा एकदा ब्रँडेड 40+ प्रीमियर लीगचा षटकार. असे चेंडू तुम्ही संजय सोलंकीच्या विरोधात टाकू शकत नाही. या चेंडूची तो सातत्यानं वाट पाहत असतो आणि वाट देखील लावत असतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे. 90 डिग्रीनं खेळणारा फलंदाज आहे. लेदर क्रिकेटचा देखील बराचसा अनुभव. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील चांगला खेळ करताना आपण याला पाहिलं. रत्नागिरीमध्ये देखील एक बाईक त्याच्या नावावरती आहे आणि या मैदानावरती माझ्या माहितीनुसार काही वर्षाआधी एक बाईक घेता घेता तो राहिलाय. 2022ला. पण 2026 त्याच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलाय असा प्रयत्न त्याचा मैदानाच्या आत नक्कीच होतोय. पॉइंट मध्ये खेळलेला फटका डीप पॉइंट मध्ये अडवला जातोय. पुन्हा एकदा संतोष पाटील चेंडूवरती आलाय आणि या चेंडूला उचलण्याचं काम त्यानं केलं. तत्पूर्वी 2 धावसंख्येनं वाट. 55 धावा स्कोर काढवतीये. 10 चेंडू 54 धावसंख्येची गरज. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. बॅट आधीच फिरवली गेली. बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही. डॉट चेंडूचा इशारा. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. मिश्रित गोलंदाजी त्याची या क्षणाला पाहायला मिळते. कधी वेगानं, कधी चेंडूला रोल करण्याचा प्रयत्न करतोय, कधी अखूट टप्प्याचे चेंडू त्यानं टाकलेत, तर आता मात्र धीम्या गतीचा त्यानं वापर केला. 9 चेंडू आणि विजयासाठी 54 धावसंख्येची गरज. फटक्यामध्ये वजन पाहायला मिळालं नाही, पण काऊ कॉर्नरच्या डीप मध्ये चेंडूला अडवलंय. संजय सोलंकीनं निवडलेली एक सिंगल 1 या धावसंख्येच्या मदतीनं आता स्कोअर कार्डवरती टोटल अब तक 56. बघा, ज्यांना कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल ना त्यांनी जेवण घ्या, कारण जेवण आता सुरू झालेलं आहे आणि जेवणासाठी आपल्याला थोडंसं बंधन आहे. 3 वाजता आपल्याला जेवणाचा टाइम समाप्त करायचा आहे, त्यामुळे वेळ वाया घालू नका. फिरून मारण्याचा प्रयत्न देवेंद्र क्षत्रियच्या बॅट बंद. पुन्हा एकदा असं वाटलं होतं मोठा फटका येईल, पण इथे संजय सोलंकीनं नकार दिलाय. म्हणजे या ओव्हरचा कदाचित शेवटचा चेंडू आता पाहायला मिळणार. 7 चेंडू 53 धावसंख्येची विजयासाठी गरज. चांगला चेंडू टाकला गेला. शेवटचे 6 चेंडू 53 धावसंख्येची गरज. नेक्स्ट बॉलर शेवटच्या षटकासाठी राकेश मोकल. आता आव्हान थोडंसं जड झालेलं आहे, पण हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. इथे कधीही काय घडू शकतं. मास्टरमाइंड इकू स्ट्राइक एंडवरती 6 चेंडू 53 धावसंख्येची गरज. सगळ्या तमाम क्रीडा रसिकांना मी आज नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच देईल. आणि आज पाऊस येणार हे मात्र लिखित होतं. आज नारळी पौर्णिमा असल्यामुळे पावसाचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्याचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया.
वेगवान चेंडू आहे आणि उद्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बहीण भावाच्या नात्याचं पवित्र बंधन, अर्थातच रक्षाबंधनाचा दिवस. त्यामुळे उद्या थोडीशी विश्रांती या स्पर्धेला आणि त्यानंतर परवा पुन्हा एकदा तोच सोहळा थाटामाटात आपल्याला पाहायला मिळणार. उद्याच्या शुभेच्छा नक्कीच मी रक्षा पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला ऍडव्हान्स मध्ये देईल. पण संजय सोलंकी प्रयत्न तर करतोय, पण त्याच्या विरोधामध्ये गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करताना 1 या आकड्यानं वाढ. पुन्हा चांगला चेंडू, सिंगल या चेंडूवरती येते. 1 या आकड्यानं टोटल 58. बघा या स्पर्धेला आपण पाहतोय गावदेवी जांभरूक गावातनं टेनिस क्रिकेटच्या सगळ्या खेळाडूंनी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्या. त्याचबरोबर मल्हार फायटर्स 40-40 सरकार या टीमला देखील पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. तर जांभरूकच्या या सगळ्या खेळाडू मित्रांचा आपण रायगड 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. मॅच अजूनही संपली नाहीये. असं म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मॅचचा निकाल कोणत्या संघाच्या बाजूने लागलाय सांगणं कठीण, पण आता निकाल लागलाय. हा सामना जिंकलाय समीरा निधी बळवली पेन या संघानं. चला नेक्स्ट मॅच साठी मी आता आमंत्रित करतोय समीरा निधी बळवली पेन संघाच्या कॅप्टनला आणि त्याच्या विरोधात असेल ते मल्हार फायटर्स 40-40 11 या संघाच्या कर्णधाराला की आपण टॉस साठी यावं. आमचे पंच पावसाचा आनंद घेत आहेत. गेले 2 दिवस ते उन्हामध्ये होते. त्यांच्या चेहऱ्यावरती पाहिला तर हलकासा काळपटपणा आलाय. तो दूर करण्यासाठी ते पावसाचा आनंद मात्र मैदानाच्या आत घेत असताना प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय निलेश ठाकूर. वैयक्तिक 44 धावसंख्येची नोंद 12 चेंडू मध्ये आणि 2 षटक ज्याच्या माध्यमातून टाकले गेले. तो निलेश ठाकूर ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. तर मी आमच्या प्रशांत दादा खांडेकर साहेबांना विनंती करेल की आपण आमच्या श्रीवर्धनचे पाहुणे अध्यक्ष साहेबांचं आतिक भाईंचं स्वागत करावं. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पुन्हा एकदा आसिफ भाईंचं आपण हार्दिक करूया स्वागत.